कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली। या भीषण घटनेने कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हिंसाचाराकडे लक्ष वेधले। डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाच्या परिस्थितीचा अभाव असल्याचे सांगून भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि हैदराबाद मध्ये आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला। त्यातील एक घटना म्हणजे 1973 मध्ये अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेचाही त्यांनी उल्लेख केला। ही घटना हिंसाचाराच्या सर्वात भीषण घटनांपैकी एक आहे। तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अरुणा शानबाग प्रकरण काय होतं। नमस्कार, मी शुभम कंटेंट वाला या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। नोव्हेंबर 1973 मुंबईच्या केम रुग्णालयात सोहनलाल भरता वाल्मिकी वॉर्ड बॉय म्हणून काम करायचा। हा कुत्र्यांना टाकलेल्या मांसाची चोरी करायचा आणि तो खायचा। अरुणा शानबाग त्याला असे करताना बऱ्याच वेळा पाहते। एके दिवशी अरुणा त्याला असे करण्यापासून अडवते आणि त्याची कंप्लेंट वरिष्ठांशी करेल असे त्याला जोराने खणकावते, पण तोच राग सोहनलालच्या मनात घर करून बसतो। मग येतो 27 नोव्हेंबर 1973 चा दिवस। अरुणा शानबाग आपला रोजचा गणवेश बदलण्यासाठी रुग्णालयातील एका खोलीत जातात, पण सोहनलाल त्या खोलीत अगोदरच कुत्र्याची साखळी हातात घेऊन लपून बसलेला असतो। योग्य वेळ साधून सोहनलाल त्यांच्यावर हल्ला करतो। बळजबरीने अत्याचार करून त्यांचा गळा साखळीने आवळतो। या हल्ल्यात अरुणा ह्या बेशुद्ध पडतात। सोहनलालला वाटते की त्यांचा मृत्यू झाला। ते पाहून सोहनलाल तेथून निघून जातो। तब्बल 11 तासानंतर मरणासन्न अवस्थेत रक्ताने माखलेल्या त्या एका सफाई कामगाराला दिसून येतात। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा खंडित होतो। या व्यतिरिक्त त्यांच्या मेंदूतील पेशांनाही दुखापत होते। परिणामी अरुणा यांना ऐकू येणे दिसणे बंद झाले होते आणि त्या कोमामध्ये गेल्या। त्यानंतर सोहनलाल वाल्मिकी याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर बलात्कार किंवा लैंगिक छळ या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर त्याच्यावर चोरी आणि प्राणघातक हल्ला या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्याला 14 वर्षाची शिक्षा करण्यात आली। अवघ्या 7 वर्षात सोहनलाल वाल्मिकी हा तुरुंगातून बाहेर आला। त्यावेळी मुंबईतील परिचारिकांनी कामाच्या ठिकाणी चांगली सुव्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अरुणा शानबाग यांचं झालं काय? तर 2015 मध्ये वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि त्यांचा 42 वर्षाचा वेदनादायी प्रवासाचा अंत झाला। आजही त्यांचा फोटो केम रुग्णालयातील भिंतीवर लावलेला आहे। मंडळी, जेव्हा एखाद्या मुलीवर अत्याचार होतो तेव्हा तिच्या आयुष्याची पूर्ण राखरांगोळी होऊन जाते। तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।